नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। ब्रेकिंग न्यूज। मोशीतील सफारी पार्क वादाच्या भोवऱ्यात, नागरिकांच्या स्वप्नांना सुरुंग। पिंपरी चिंचवड, दि. 11 जून 2025। नमस्कार, मॅक्स मंथन डेली न्यूजसाठी। पिंपरी चिंचवड शहरातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ज्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यातून मोशी येथील प्रस्तावित सफारी पार्कचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे। या निर्णयामुळे मोशी परिसरातील हजारो रहिवाशांच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे। काय आहे प्रकरण? मोशी परिसरात अनेक गृहनिर्माण प्रकल्पांच्या विकसकांनी प्रस्तावित सफारी पार्कचा विशेष उल्लेख करून जाहिराती केल्या होत्या। या जाहिरातीमुळे आणि सफारी पार्कच्या आकर्षणापोटी अनेक नागरिकांनी या प्रकल्पांमध्ये जास्त दराने सदनिका विकत घेतल्या होत्या। सफारी पार्क हे एक मोठे आकर्षण बिंदू होते, ज्याची भुरळ पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या भागातील नागरिकांना पडली होती। मात्र आता प्रशासनाने सफारी पार्कचे आरक्षण रद्द केल्याने नागरिकांचे हे स्वप्न धुळीस मिळाले आहे। काँग्रेसचे गाजर आंदोलन। त्या बिल्डरने सुद्धा सांगितले 1,500 करोड रुपयाचा एक सफारी पार्क होणार आहे आणि त्याच्यामुळे इथं लोकांनी भरमसाठ पैसा घालून इथं प्लॅन्स घेतले। आज तिथं नवीन बीपीच्या प्लॅन नुसार तिथं डम्पिंग ग्राउंड होत आहे आणि डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला आता ती लोक राहणार का? आणि तिथं लाखो करोडो रुपये खर्च करून तर त्या नागरिकांनी तिथं जर जागे घेतला असेल आणि त्याच्या बदल्यामध्ये आज पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी किंवा नवीन टीबी प्लॅनने पिंपरी चिंचवडकरांना अक्षरशः गाजर दिलेल्या हातामध्ये गाजरले सक्षम फसवणूक केलेली आहे। आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनात एका ज्येष्ठ महिलेने आपली व्यथा मांडताना आक्रोश व्यक्त केला। ऍटलीस्ट गव्हर्नमेंटचं रेट तरी द्यायला पाहिजे। आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तुमचा एकट्याचा विषय नाहीये, तुम्ही सांगायला आलेत म्हणून हायलाइट होत। असे 100 विषय भरपूर मी हायलाइट केले इथे येऊन, माहितीये का? पैसे कमी आणले ते पोलीस आयुक्ताला पण मी देणार आहे आज। ते तुम्हाला कळेल। एक आपल्या मुलगी स्त्री पण नव्हे, ही आहे पिंपरी चिंचवडकरांची सध्याची स्थिती। पिंपरी चिंचवडचे आयुक्त ज्यावेळेस त्यांची नागरिकांना भेटायची वेळ आहे त्यावेळेस सुद्धा भेटायला तयार नाही। आज पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजा नाही, पिंपरी चिंचवडचे ते आमच्या टॅक्स पेअरच्या पैशाने इथे नोकरी करतात आणि ते जर ह्या टॅक्स पेअरांना ते कापू पुढे टॅक्स पेअर नाही, तुम्हाला IAS ऑफिसर बनवलेलं आहे लोकांच्या कल्याणासाठी। लोकांना जे योग्य आहे त्यांचा जर खरं असेल तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। आयुक्त शेखर सिंह हे बिल्डर आणि ठेकेदारांना धार्जिन असल्याचा आरोप वेळोवेळी होत असूनही आयुक्त जागेवर नसल्याने त्यांच्यावर आणि अतिरिक्त आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। नाही, आयुक्त कोणाला भेटतात, आयुक्तांकडे कोण येऊन जातं, कोण भेटतात याची सगळी रोजनिशा डायरीमध्ये नोंद असते, ती आपण चौकशी करावी। त्यामध्ये बहुतांशी मोठमोठेच लोक आहेत, त्यामध्ये राज्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती, कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार यांची वर्ग आयुक्तांच्या दालनामध्ये जास्त असते आणि म्हणून जे 3 दिवस नागरिकांसाठी त्यांनी दिलेली आहे आणि वेळ दिलेली त्या वेळेमध्ये या सगळ्यांना बंधन करून केवळ आयुक्त नागरिकांना भेटले पाहिजेत अशा प्रकारचा नियम केला पाहिजे। मी मुकुंद रणदिवे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र सदस्य। महापालिकेमध्ये ज्यावेळेस आमची कामं असतात किंवा जनतेची आम्ही कामं घेऊन येतो त्यावेळेस या महापालिकेच्या आयुक्तांच्या कॅबिनसमोर एक बोर्ड लावलेला आहे। आयुक्तांची त्यावर वार आणि वेळ दिलेली आहे। आयुक्त हे सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी भेटतील असं त्या फलकावर लिहिलेलं आहे। परंतु आम्हाला सगळ्यांना अनुभव असा आला आहे की महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यावेळेस कधीच भेटत नाहीत आणि ज्यावेळेस भेटायचा दिवस नसतो त्यावेळेस आम्हाला सांगितलं जातं की सोमवार बुधवार या ठिकाणी तुम्हाला साहेब भेटतील। परंतु बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आहेत, तरीही शासन याकडे लक्ष देत नाही। आम्ही काही दिवसात या आयुक्ताला
जर शासनाने योग्य त्या सूचना दिल्या नाही तर आम्ही रिपब्लिकन सेना आणि सर्व पक्षाच्या वतीने आयुक्त हटाव असे प्रकारे आम्ही आंदोलन करणार आहोत. जय भीम. आणि या आयुक्ताची खासियत अशी आहे की सामान्य लोक यांना भेटायला गेलं तर त्यांचे प्रॉब्लेम कधीही सॉल्व्ह होत नाहीत, परंतु या ठिकाणी जे बिल्डर आहेत, जमिनीचे व्यवहार करणारे असतील किंवा जागा ज्या आरक्षित जागा आहे त्या जागेचा मुद्दा असेल, अशा ठिकाणी बिल्डर धार्जिणे हे आयुक्त आहेत आणि त्यांना फक्त गरिबांची कामं करायची नाही, फक्त अशा मोठ्या लोकांची कामं करायची. आमदार आणि खासदार या भाजपच्या जे पदाधिकारी यांची कामं ताबडतोब होतात, परंतु सामान्य लोकांची कामं होत नाहीत. आणि दुसरा विषय असा आहे की कुदळवाडीमध्ये जी कारवाई केली ती कारवाई जी आहे ती लोक 25-30 वर्षापासून राहत होते. त्या जागेचा आता इथूनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना किंवा भाजपच्या लोकांना ती जागा पाहिजे आणि ती जागा घेऊन तिथं मोठं कॉम्प्लेक्स उभारायचे आणि त्यामधून भ्रष्टाचार करायचा. त्यासाठी गरीब लोकांचा त्रास देऊन लाखो उद्योग त्यांनी स्थलांतरित केले, लाखोंना त्यांनी भिकेला लावलं. अशा आयुक्तांना जर धडा शिकवायचा असेल तर जनतेने एकत्र आलं पाहिजे आणि या आयुक्तांना त्यांच्या जागा दाखवली पाहिजे, त्यांना परत त्यांच्या सेवेमध्ये पाठवलं पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ह्या आयुक्ताचं काहीही काम नाही. दुसरं म्हणजे जे भूखंड आहे त्याकडे ह्या आयुक्ताचं लक्ष आहे आणि बिल्डरचंच काम करतो असा रिपब्लिकन सेनेचा आम्ही आरोप करत आहोत. या घटनेने प्रशासनावरील नागरिकांचा रोष अधिकच वाढल्याचे दिसते. आंदोलनात कोण कोण होते सहभागी? या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस सेलचे अध्यक्ष राहुल शिंपले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे प्रवक्ते महेशदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपप्रमुख वहाबभाई शेख, तसेच पिंपरी चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोक धायगुडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांच्या स्वप्नांशी खेळण्याचा हा प्रकार असून प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.